पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहणाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी देही। आज या ठिकाणी वैकुंठवासी सौभाग्यवती विमलताई पांडुरंग केदार यांचं निधन अल्पशा आजाराने 7 तारखेला झालं आणि आज या इंद्रायणीच्या पवित्र तीरावर आज या ठिकाणी जो भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार महत्त्वाचे सांगितलेले आहेत, तो नामकरण विधी असेल, जन्मविधी असेल, लग्नविधी असेल, सत्यनारायण महापूजाचा विधी असेल, विद्यार्जनासाठी जाण्यासाठी विधी असेल, वेगवेगळ्या प्रकार नामकरण विधी असेल, असे जे विधी आहेत त्यामध्ये अंत्येष्टी नावाचा जो विधी आहे त्या विधीमध्ये अंत्येष्टी अधिक त्याच्यामध्येच येणारा हा एक 10व्याचा विधी आहे। भारतीय संस्कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यावेळी एखादा आत्मा या शरीराचा त्याग करतो त्यावेळी जर त्याचं काही पुण्य कमी पडत असेल तर त्या ठिकाणी त्यानंतर 10 दिवस त्या ठिकाणी कथा असेल, कीर्तन असेल, गरुड पुराणाचं पारायण असेल किंवा नामस्मरण असेल, सप्ताह असेल, महाराज लोक असेल तर सप्ताह कीर्तन वगैरे ठेवतात असं असेल, किंवा ग्रंथाचं पारायण करतात किंवा जप जाप्य करतात किंवा अशा प्रकारचं हे नामस्मरण करत असतात। आणि म्हणून आज या ठिकाणी विमलमामीचं जाणं हे तसं सगळ्याच परिवाराला, केदार परिवाराला, त्याचबरोबर त्यांचे आप्त इष्ट सगळे सोयरे, माझ्याही परिवाराला, मीही त्या परिवारातला एक घटक आहे आणि या सर्व परिवाराला अतिशय ही बातमी, ही वार्ता वेदनादायी आहे, एक असह्य करणारी आहे सर्वांना आणि विश्वास न बसणारी आहे। याचं कारण की आयुष्याच्या वाटेवर आज त्यांच्या या दशक्रिया विधी निमित्त ही साधना केल्यानंतर असं मानलेलं आहे की या ठिकाणी कागस्पर्श होत असतो आणि त्यानंतर बाकी पुढे 1 वर्ष एका माणसाला आपण घरी एक जेवायला घालत असतो, त्यानंतर वर्षश्राद्ध असतं आणि त्याच्यानंतर पितृश्राद्ध वगैरे वगैरे अशा पूजा भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याकडे सांगण्यात आलेले आहेत। त्यापैकी हा एक विधी आहे आणि या विधीच्या निमित्ताने आज इंद्रायणीच्या पवित्र तीरावर या विश्वशांती केंद्राच्या मंचावर आज या ठिकाणी त्यांना ही भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी घेतलेला हा जो श्लोक आहे तो गीतेच्या 2ऱ्या अध्यायामधील 22व्या क्रमांकाचा असून श्लोक असा आहे, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहणाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी देही। भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी भगवद्गीतेची सुरुवात झाली आणि अर्जुनाला मोह झाला, आपल्याला माहिती आहे की गीतेची सुरुवात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सोहा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। हे संजय त्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर पंडूची आणि माझी मुलं युद्धाच्या निमित्ताने एकत्रित जमलेले असताना आता ते काय करत आहेत हे सांगायला त्यांनी विचारणा केली असताना मग त्या ठिकाणी संजयाने सांगायला सुरुवात केली की त्या ठिकाणी पंडूची आणि तुमची मुलं एकत्रित जमलेली आहे, एकोमेकाच्या समोर आलेली आहे आणि मग जो अर्जुन आहे तो अर्जुनचा रथ कृष्ण हा शेवटी भीष्माचार्यांच्या पुढे घेऊन जातो आणि भीष्मांच्या पुढे घेऊन गेल्यानंतर वास्तविक हे युद्ध आहे, भांडणं आहेत, तिथे एकोमेकाबद्दल तिरस्कार आहे, द्वेष आहे, अहंकार आहे, अभिमान आहे, इथे सुडाची भावना आहे, असूया आहे आणि अशा वेळी खरं तर भीष्म हा विरोधी पार्टी नाही, तरी पण त्यांच्या जवळ रथ नेल्यानंतर काय प्रकार घडला पहा। अर्जुनाच्या मनात एक विचार आला की ज्या भीष्माचार्यांनी माझ्यासाठी, माझ्या आईच्या वचनासाठी स्वतः आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा, माझ्या कुटुंबासाठी आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याची ज्याने भीष्म प्रतिज्ञा केली ते भीष्माचार्य
ज्याने आयुष्यात लग्न केलं नाही, संपूर्ण कुटुंबाचं भरण पोषण पालन पोषण केलं, आमचा कौरवांचा आणि पांडवांचा वंश सांभाळला, असे आमचे हे आजोबा तात. मी यांना बाण मारू शकत नाही. एक बाण सोडला, तो त्यांच्या पायाजवळ गेला. त्या बाणाने नमस्कार केला आणि सांगितलं, कृष्णा, जगात मी काही करू शकेल, पण मी भीष्माचार्यावर कधी बाण मारू शकत नाही देवा. मला आता इथं थांबवत नाही, मला आता भोवळी यायला लागलेली आहे देवा, माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलेले आहे देवा. आता काही कर, पण इथून मला दूर घेऊन जाऊन मला असह्य वेदना होतात. ज्यांनी माझ्यावर एवढे उपकार केले, आमच्या कुटुंबावर केले, आमच्या या संपूर्ण कुरुक्षेत्रावर, आमच्या संपूर्ण लोकांवर, हस्तिनापुरावर उपकार केले, आणि त्यांच्यासाठी मी त्यांना बाण मारू, या युद्धात मारू, मला काय राज्य मिळेल ना, स्वर्ग मिळेल ना देवा, मला ते नकोय. अर्जुन इथं थांबला नाही. त्याला वाटलं इंजेक्शन पॉवरफुल झाले, अजून पुढे घेऊन गेला. पुढे घेऊन गेल्यानंतर तो द्रोणाचार्यांच्या पुढे घेऊन गेला. द्रोणाचार्याने त्यांना पाहिल्या बरोबर द्रोणानं अर्जुनाला पाहिलं, अर्जुनाने द्रोणाचार्याला पाहिलं. ती श्वेत वस्त्र, ते दिव्य जटा वगैरे, ते तेजस्वी रीतिमान असणारे ते शरीर, ती मुद्रा, ती तपस्वी मुद्रा, की ज्या द्रोणाचार्यांनी मला दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून मला विद्या शिकवली, आणि या विश्वामध्ये मला गांडीवधारी धनुष्यधारी अर्जुन बनवलं, विश्व विजेता अर्जुन बनवलं. त्या अर्जुनाने आपल्या गुरुवर बाण चालायचे, हे शक्य नाही देवा. आता माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले, मला पुढे काही दिसत नाही देवा, मला काही कळत नाही. मला देवा हे नको, मी रथावर उडी टाकून अरण्यात जाईन, जंगलात जाईन, मला राज्य नको, ऐश्वर्य नको, स्वर्ग नको, मला काहीच नको देवा, मी जातो बाजूला. मग कृष्णाला कळून चुकलं की आता याला मोह झालेला आहे. मग कृष्ण त्याला समजून सांगायला लागला, रे शरीरे अस्ति जायते वर्धते, जो तरुण आहे तो म्हातारा होणार आहे, जो बाल आहे तो वृद्ध होणार आहे, जो जन्माला आलाय तो आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, तो जाणार आहे प्रत्येक जण. तू का मोह धरतो? तुला असं वाटतंय की माझ्या बाणामुळे हे मरतील, प्राणी मरतील, हत्ती मरतील, हे युद्ध होईल, आणि या युद्धामध्ये अनेक स्त्रिया विधवा होतील, कदाचित त्यांचे तळताट, त्यांचे शाप, त्यांच्याकडून जर चुकून घडला विचारते, या सगळ्यांचं पाप माझ्या डोक्यावर येईल, म्हणून देवा मी युद्ध करत नाही. आणि मग सांगितलं, तुला वाटतं शरीर वेगळे, अरे आत्मा वेगळा आहे. तुमचं जसं माऊलीने त्याचं वर्णन केलंय, जसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे, तसे देहांतरा ते स्वीकारी चैतन्य नाते. ज्याप्रमाणे लहान मुलगा असतो, आपण त्याला दिवाळीला नवीन ड्रेस आणतो आणि त्याला सांगतो, जवळ बोलून घेतो, ड्रेस पाठीमागे ठेवते आई, इकडे तुझा पटकन तुला ड्रेस बदलायचा आहे, ते ड्रेस काढून टाक अंगावरचा. तो काढत नाही, काही झालं तरी आई बद्दल भांडायला लागतो, इकडे तिकडे वडाताण करतो. पण ज्यावेळी आई पाठीमागची पिशवी दाखवते, हे बघ तुझ्यासाठी छान तुझ्या आवडीचा ड्रेस आणलेला आहे, ताबडतोब ते अंगातले वस्त्र तो काय करतो, काढून फेकतो बाजूला. कशामुळे? नवं दिसलं. तसं आपलं हे शरीर थकलेलं आहे, जीर्ण झालेलं आहे, आणि म्हणून या शरीराच्या बाबतीमध्ये हे शरीर टाकून जो जीवात्मा असतो तो शेवटी काय होतो, दुसऱ्या ह्याच्यामध्ये जात असतो, अलग अलक्षामध्ये दुसऱ्या शरीरामध्ये प्रवास करत असतो. जसा एखादा ड्रायव्हर गाडी सोडून दुसरी गाडी चालवायला लागतो, त्याप्रमाणे आत्मा आणि शरीर वेगळं आहे, आणि म्हणून नित्य आहे, शाश्वत आहे, अनंत आहे, सच्चिदानंद आहे. आणि म्हणून या शरीराच्या बाबतीत बोलत असताना त्यांनी म्हटलंय, अर्जुन याचा मोह धरू नकोय, आत्मा हा अविनाशी आहे आणि शरीर काय आहे तर नष्ट होणारे आहे. पंचमहाभूतांनी हे बनवलेलं आहे. शरीर कशाने बनवलेलं आहे? पंचमहाभूताने बनवलेलं आहे. आणि मग हे सांगितल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या लक्षात आलं की अरे आपलं शरीर जर आप तेज वायू, म्हणजे विज्ञान शास्त्र सांगतंय, सायन्स सांगतंय की निसर्गातले जे पंचतत्व आहेत, अप तेज वायू यांचे एकत्रित आलं की त्यापासून जसं गाडी म्हणजे वेगवेगळे पार्ट एकत्रित आले की त्याची गाडी तयार होती, तसं शरीरामधले हे पंचभूत आले की शरीराचा आकार घेतात, आप तेज वायू. आणि मग त्या ठिकाणी असं होतं की शरीर निर्माण होतं, त्याच्यामध्ये आत्मा आला की तो काय होतो, शरीर ते चालायला लागतं. मग अर्जुनाला सांगितलं, अरे हे वेगळं आणि ते वेगळं आहे. शरीर हे नाशिवंत आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीर दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भंडार आहे, दुर्गंधीचं थार आहे. एक दिवस तोंड धुतलं नाही तर आपल्याला आपला चेहरा पाहू वाटत नाही. एक दिवस आपण आरशापुढे गेलो नाही, मेकअप केला नाही तर आपला चेहरा आपल्याला पाहू वाटत नाही. म्हणजे शरीर हे दुर्गंधीचं थार आहे. अलग लक्षामध्ये शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. असं हे शरीर असल्यामुळे या शरीरामध्ये काय आहे, आणि म्हणून म्हणत असताना तिथं असं म्हटलेलं आहे
की या शरीराचा विश्वास ठेवायचा नाही. देवाचं शरीर चांगलं आहे, आलं का लक्षामध्ये? ठीक. देवाचं शरीर ते सच्चिदानंद रूप आहे. आणि मग देवाबरोबर म्हणत असताना ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, कान्होबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. अरे देवा, तुझं शरीर चांगलं आहे, नित्य आहे, अविनाशी आहे, तुला म्हातारपण नाहीये, तू आहे तसा नेहमी चिरंतन चिरतरुण राहतोस, दिसतोस, पण आमच्या बाबतीत मात्र ते शक्य होत नाही. आलं का लक्षामध्ये? आणि म्हणून त्या ठिकाणी शेवटी महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कान्होबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. देवा, तुझी चांगली घोंगडी आम्हाला मात्र अशी खराब का दिलीस तू? सोगद सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्व गुणाने विनली रे. देवा, तुझं शरीर कसं आहे? सगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्व गुणाने मिळली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्व गुणाने विनली रे. षडगुर गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. रत्न जडित तिला गोंडे आहेत, षडगुण आहेत, ऐश्वर्य गोंडे आहेत त्या ठिकाणी. देवा, तुझं शरीर असं आहे, सच्चित आनंद आहे. आणि आमच्या बाबतीत जर म्हणशील तर आमचं शरीर मात्र तसं नाहीये. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, रव रव दुर्गंधी अमंगळीचा सांधा, स्मरत्या हरिहरा शरण जाई गातो गोविंदा. असंही आमचं शरीर असल्यामुळं या ठिकाणी महाराज म्हणतात की आमच्या शरीराच्या बाबतीत मात्र कसं आहे, तर याच्यामध्ये काम क्रोध विद्या त्रिगुणा तापत्रयाने विनली रे. आमच्यामध्ये काम आहे, क्रोध आहे, सगळे षडरूप विकार आमच्या शरीरात भरलेले. देवा, एवढंच नाही तर काम कर्म विद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे. हे पंचभूत त्यामध्ये आलेत. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. देवा, आमचं शरीर कसं आहे? रक्त रेत दुर्गंधी नरक मुताने भरली रे. अशी सेवा देवा आमचे शरीर आहे. षडविकार षडवैरी मिळोनी तापत्रयाने विनली रे. षडविकार हे दोष आहेत, हे सर्व दोष आमच्या अंगामध्ये आलेले. तेव्हा तुझ्या बाबतीत मात्र ते नाही. एवढंच नाही तर या शरीराचा अजून एक नवा ठाई फाटून गेली ती तू आम्हासी दिधली रे. दोन डोळे, दोन नागफड्याचं तोड, कान अशी मिळून आपली घोंगडी कशी आहे, तर ही 9 ठिकाणी फाटलेली. देवा, हिला 9 ठिकाणी द्वार आहे त्या शरीराला. अशी घोंगडी तुम्हाला दिलेली आहे. या शरीरामुळे तर आपल्याला येताना विटाळ असतो, जातानाही विटाळ मानला जातो. आणि म्हणून शास्त्रकार म्हणतात की मध्या काळातही शुद्ध मानायचं कसं असं मांडलेलं आहे त्या ठिकाणी. आणि असं असणारं शरीर तू देवा आम्हाला दिलेलं आहेस. आणि म्हणून एवढंच नाही तर इसतन धन की कोण बराई देखत नयनो मी मिट्टी मिलाई राम. इसतन धन की कोण बराई अपने खातिर महल बनाया अपही जाके जंगल सोया. अपनी खातिर महल बनाया अपही जाके जंगल सोया. देखत नयनों में मिट्टी मिलाई राम. बाल जले जैसी घास की पोली
हड्डी जले जैसी लकड़ी की मोली। देखत नयनों में मिट्टी मिलाई राम, इस तन धन की कौन बराई। देखत नयनों में मिट्टी मिलाई राम, इस तन धन की कौन बराई। काय शरीराचं मोठेपणे देवा, काय आपले जे अंगावरचे केस आहे ते गवताच्या पेंढीचे जे जसे गवताचे काड्या असतात तसे जळतात, आपली हाडं ज्याप्रमाणे लाकडं जळतात त्याप्रमाणे जळतात असं म्हटलेलं आहे। शेवटी किती जरी मोठा झाला, किती कमवलं तरी शेवटी आपल्याला कोणीही ते बंगला सोडून आपल्याला जावं लागतं असं म्हटलेलं आहे। तूने जो कमाया कोई दूसरा ही खाएगा, खाली हाथ आएगा और खाली हात जाएगा। प्रत्येकाला या मृत्यूच्या दारात शेवटी जावंच लागतं असं म्हटलेलं आहे। आणि म्हणून हे शरीर नाशिवंत आहे। जरी हे शरीर नाशिवंत असेल तर या शरीराच्या बाबतीत अनेक गुण पण आहेत, लक्षात ठेवा। हे गुण कोणते असेल तर शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषिले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म, शरीर हे सुखाचं घोषलं आहे। आलं का लक्षामध्ये? हे पुण्य करण्याचा एक मार्ग आहे, हे अतिशय चांगला आहे, सुंदर आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेते। याची जन्मी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे, किंवा मनुष्य देहाचे निज्ञाने सचिदानंद पदवी घेणे। त्या भगवंता बरोबर आपल्याला पर्यंत जाऊन प्रवास करता येतो। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनंत पुण्य करता येतं। आणि म्हणून मानवी शरीर असल्यामुळे वंश सातत्य असतं, ज्याला भारतीय संस्कृतीमध्ये वंश सातत्य हा महत्वाचा घटक मानला गेलेला आहे। मानववंशशास्त्र याला महत्व देत आहे, तो घटक देखील याच्यातून चालू राहतो। आणि म्हणून या शरीराच्या माध्यमातून आपणही दान पुण्यकर्म केलं पाहिजे। कदाचित आयुष्याच्या वाटेवर आपल्याला संपत्ती मिळाली असेल किंवा नसेल कदाचित, पण आपण परमार्थ हे तर धन जोडू शकतो ना, परमार्थ हे महाधन ते जोडी देवाचे चरण, किंवा आपण म्हणतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। आणि म्हणून अर्जुना, आत्मा हा वेगळा आहे आणि शरीर हे काय आहे, वेगळं आहे। भारतीय संस्कृतीमध्ये या विधीचं अतिशय महत्वाचं स्थान आहे। आणि मग ज्यावेळी अर्जुनाला हे तत्वज्ञान सांगितल्यानंतर आत्म्याबद्दल, शरीराबद्दलचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे, अरे तो अविनाशी आहे, तो नित्य आहे। ज्याप्रमाणे जुने वस्त्र काढून नवीन वस्त्र परिधान करतो, आपल्याला प्रसन्नता वाटते, समाधान वाटतं, आपण आनंद व्यक्त करतो, त्याचप्रमाणे ज्यावेळी एक जीव हा शरीर, हे जुनं झालेलं शरीर, म्हातारं झालेलं शरीर सोडून दुसऱ्या आत्म्यात जातो, त्यावेळी त्याला पुन्हा समाधान मिळत असतं असं म्हटलं जातं। ममयोंशो जीवलोके जीवभूत सनातन। गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलंय की हे सर्व विश्वातले अंश आहेत ते माझे आत्मे आहेत, ते माझे अंश आहेत, ते माझे घटक आहेत, त्याचं विभाजन झालेलं आहे। आणि म्हणून हा आत्मा वेगळा आणि अर्जुना हे शरीर वेगळं आहे। वासांसी जीर्णानी यथाव्याहाय नवानी गुणाती नरोपराणी, त्याप्रमाणे तैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते। याप्रमाणे अर्जुना शरीर वेगळे। आणि मग आपल्याला माहिती आहे की अर्जुनाचा मोह गेलेला आहे। आणि मग शेवटी पुन्हा संजय विचारतो, हे मला विश्वरूप तुझं कळालेलं आहे, दिव्य ददामि ते चक्षु, मला दिव्य दृष्टी देवाला दिली, अर्जुनाला दिली, अर्जुनाने कृष्ण पाहिलेला आहे, त्याचं रूप त्याला कळालेलं आहे। आणि मग पुढे पण विजय कोणाचा? कारण तो धृतराष्ट्र आहे, तो सुडाने पेटलेला आहे, तो असूयाने पेटलेला, त्याला वाटतं पांडवांचा हर घडी काय झाला पाहिजे, पराभव झाला पाहिजे। आणि त्या सुडाने पेटलेला असल्यावर तो शेवटी विचारतो, अरे पराभव कुणाचा होणार आहे, विजय कोणाचा होणार आहे, हार कुणाची होणार आहे? त्यावेळी संजय हुशार येतो, म्हणतो मला माहित नाही हार कोणाचा होईल, विजय कोणाचा होईल, पण मला माहिती नाही। पण बघा उत्तर कसं देतोय, यत्र योगेश्वर कृष्ण यत्रो पार्थ धनुर्धरः तत्र श्री विजोर भूतीर दूर्वा नीतीर मतीर मम। हे अर्जुना, मला एवढंच माहिती आहे, गीतेच्या 700 श्लोकात शेवटी सांगतोय की ज्या ठिकाणी यत्र योगेश्वर कृष्ण असेल, ज्या ठिकाणी धर्म असेल, ज्या ठिकाणी नीती असेल, ज्या ठिकाणी पुण्यकर्म असेल, त्यांचा विजय होईल, बाकीच्याचा विजय होणार नाही। आणि म्हणून
या ठिकाणी शेवटच्या गीतेच्या श्लोकात सांगितलेलं आहे, त्याच्यामधला हा मधला श्लोक आहे. आणि मग मानवी जीवनामध्ये आपलं जे हे शरीर आहे, या शरीराच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये हा जो विधी आहे हा रामायण काळापासून आपल्याकडे चालत आलेला आहे. मगाच मी सांगितले की 10 दिवस तो आत्मभ्रमंती करतो, काही कमी असेल तर, आणि मग त्या ठिकाणी त्याचं 10व्याच्या कार्यक्रमाच्या वेळी आपण आपलं माहिती अगोदर पारायण, कीर्तन, प्रवचन, जपे, गरुड पुराण आपण लावतो, वाचन करतो, धार्मिक ग्रंथाचं वाचन करतो, साधना करतो, जप जाप्य करतो. आणि जर कमी असेल तर मग त्याचं पुण्य होऊन असं म्हणतात की तो आत्मा 10 दिवस या भूतलावर भटकत असतो आणि मग तो याच्यातून मुक्त होत असतो. अलग लक्षामध्ये. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये हा जो विधी आहे, दशक्रिया विधी, हा भगवान प्रभू रामचंद्र त्यांचे वडील राजा दशरथ गेल्यानंतर ज्यावेळी ते काशीला गयेला गेलेले होते, गयेला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मुंडन करावं लागतं, तिथे विधी करावी लागतात. गयेला गेले आणि गयेला गेल्यानंतर एका ब्राह्मण काकांना शोधलं आणि सांगितलं की आमचे वडील वारलेले आहेत, आम्ही वनवासात आलेलो असताना आता आम्हाला विधी करायचा आहे. त्यांनी सांगितलं विधी करायचा आहे पण लवकर संहिता तुम्ही घेऊन या. मग राम लक्ष्मण दोघंही संहिता आणायला जातात, संहिता लवकर मिळत नाही, पावसाळ्याचे दिवस असतात. अशा काळामध्ये शेवटी ब्राह्मण काका विचारतात की आता काय करायचंय, टाळीम तर होत आलेला आहे, अजून राम येत नाही, लक्ष्मण येत नाही. तिने विचारलं मग काय केलं पाहिजे. म्हटलं तुम्ही पूजा करू शकता, मी एकटी पूजा करू शकते. हा म्हणले विधीची करू शकता, नसेल कुणी तर. पूजेला त्या ठिकाणी बसले आणि बसल्यानंतर सीतामाई पूजा झाली आणि 5-10 मिनिटं होत नाहीत की लगेच थोड्या वेळाने राम बी आले, लक्ष्मण आले. तिथं आल्यानंतर विचारलं रामाने, काका विधी करायचा आहे ना आपल्याला. काका म्हणले हा करायचा आहे. काय म्हणायला पाहिजे, झाला म्हणायला पाहिजे होता ना, सीतेने करून घेतलाय, उशीर झालाय तुम्हाला. पण तसं न सांगता काकांना वाटलं की मला काय होईल, डबल पूजा करण्याची संधी मिळेल, संधी उपलब्ध होईल आणि देवाच्या हस्ते पुन्हा आदिमाय शक्तीच्या असते तर देवाच्या ईश्वराच्या राहिली. तेवढं झालं की सगळं विश्वाचा करता करविता, ज्याच्याकडे करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहेत असा भगवान परमात्मा त्याच्या हातून शेवा आली. थोडं खोटं बोललं पाप झालं तर काय बिघडलं बघा. म्हणजे तेव्हापासूनची ही परंपरा आहे. एखाद्याचं कल्याण काही होत असले तर काही वेळा लोक सॉफ्ट कॉर्नर ज्याला म्हणतात, थोडं बोलण्यामध्ये सावधानतेने बोलतात. अलग लक्षामध्ये. मग सांगितलं पूजा झालेली नाही. त्यावेळी सीतेमाईंनी पाहिलं त्यांच्याकडे, तुम्ही काका खोटं बोलता, तुम्ही असं ते बोलता, पूजा तुम्ही केली ना आता. हे लक्षात ठेवा, यापुढे तुम्ही किती विद्वान किती मोठे व्हा, पण एक गोष्ट तुम्हाला करावं लागेल या ठिकाणी. काय करावं लागेल तर तुम्हाला भिक्षाटन हे कायमचं करावंच लागेल. अलग लक्षामध्ये एक मुद्दा झाला. नंतर म्हटली काय गाय होती, गायीला विचारा. गायीकडे गेले, गायीला वाटलं देवाच्या हस्ते नैवेद्य खायला मिळेल, अखिल कोटी ब्रह्मांडाचा नाही की भगवान परमात्मा आहे, प्रभू रामचंद्र आहे. गायीनं सांगितलं थोडंसं ऍडजस्टमेंट केली तर काय बिघडतं. थोड्या ऍडजस्टमेंटचा परिणाम काय होतो बघा तुम्ही. शेवटी गायीला विचारलं, गाय म्हटली की पूजा नाही झालेली. तेव्हा तिने लागली सीतेने तिच्याकडे पाहिलं, तू तोंडाने खोटं बोलती, संपूर्ण 33 कोटी देव तुझ्या पोटात ते म्हणतात ना, आणि तू खोटं बोलती. आजपासून मी तुला शाप देते की लोक तुझं दर्शन फक्त मागच्या बाजूला घेतील, शरीराच्या अर्ध्या बाजूपासून मागे दर्शन घेतील, पण तुझ्या तोंडाचं कोणी दर्शन. बरेच लोक बघा तुम्ही तोंडाचं दर्शन घेत नाही, आपण गायीच्या पाठीमागून दर्शन घेतो नेहमी. लक्षात ठेवा, तीर्थ म्हणून. त्यानंतर त्या ठिकाणी कावळा होता असं म्हणतात, आणि कावळा आल्यानंतर कावळ्याला वाटलं बरं डबल संधी मिळेल आपल्याला, नाही का. भगवान प्रभू रामचंद्र करतात. कावळ्याला विचारणार झालं का, तो म्हणला नाही झालेला अजून. नाही म्हणला, तुझी दृष्टी चांगली राहणार नाही आणि तुझं खाद्य सुद्धा चांगलं राहणार नाही. लक्षात ठेवा, फक्त तू एक दिवस मात्र मानवी जीवनामध्ये महत्वाचा ठरशील, 10व्याच्या दिवशी, पण एरवी तुझं खाद्य चांगलं राहणार नाही. लक्षात, तुझी दृष्टी. आणि म्हणून एखादा धूर्त लबाड म्हणतो, तो लय कावळा आहे म्हणतो आपण, किंवा त्याच्यापेक्षा खुटीवरचा कावळा आहे असं पण आपण म्हणतो. कावळ्याला त्या ठिकाणी शाप देण्यात आला. शेवटी म्हणले वा वटवृक्ष, याच्या खाली पूजा झाली. ते विचारा, वटवृक्षाने पाहिलं या बाकीच्या अवस्था अशा झाल्या तर आपली अवस्था काय होणार आहे. आणि मग वटवृक्षाने सांगितलं, देवा पूजा ही एकदा झालेली आहे, तुम्हाला करायचं असलं तर करा, नाही तर नका करू, मला त्याची काही गरज नाही. आपलं स्पष्ट बघतोय, झालेली नाही, तुम्हाला करायचं असली तर करा. त्यावेळी सीतेने त्याला वरदान दिलं की हे वटवृक्ष सौभाग्यवती, आपलं सौभाग्य टिकवण्यासाठी त्या वडाच्या झाडाला दोर गुंडाळत
प्रत्येक वर्षी नाही कधी घातल्या तरी 7 प्रदक्षिणा पूर्ण करतील, त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालतील. जसे सत्य सावित्रीने आपल्याला माहिती आहे की सत्यवनाला परत आणलं, तसं त्या ठिकाणी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून आपलं सौभाग्य चिरांतन मिळण्यासाठी, परत मिळण्यासाठी त्या ठिकाणी काय झालेलं आहे, शेवटी वडाचं महत्व वाढलेलं आहे. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये हा भगवान प्रभू रामचंद्रांनी केलेला हा विधी लक्षात ठेवा. आणि कावळाचा स्पर्श झाला तर सांगा मला नंतर, झाला का? तर आज या ठिकाणी मानवी देहाबद्दल या इंद्रायणीच्या पवित्र तीरावर खरंच 1-2 मिनिटं फक्त वाढवतो. खरं आई काय असते माहिती आपल्याला? आईच्या बद्दल असं म्हटलं की आई एक गाव असतं, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं, घरात ते एक गाव असतं असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आईच्या थोड्याशा भावना असतात बघा, लक्षात ठेवा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर तडपत्या उन्हात रखरखत्या रानात, राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, नभीची तू चांदणी ग, चंद्राची तू कोर, शीतल तुझी छाया मला हवी जन्मभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगेल. आई देवापासी सुद्धा मी तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आईची शिवी ही सुद्धा ओवी असते, लक्षात ठेवा. आणि म्हणून आचार्य अत्रेने श्यामच्या आईच्या प्रस्तावनेत लिहित असताना म्हटलेलं आहे की आई हा मांगल्याचा महान स्त्रोत असतो, आई घडविल ते मोलाचं जीवन असतं. एवढंच नाही तर आईची शिवी सुद्धा ओवी असते त्याच्या मुलांसाठी. आज हरेश असेल किंवा योगेश असेल, आज त्यांच्या वाट्याला हे दुःख आलेलं आहे, लक्षात ठेवा. आज त्यांचं गजबजलेलं गाव निघून गेलेलं आहे. आमचे पांडुरंग मामा असतील, आज अर्धांगिनी म्हणून सौभाग्यवती विमलताई, त्यांच्या जाण्यानं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आयुष्याची अनेक वर्ष सुखदुःखामध्ये अनेक ठिकाणी तडजोडी करत खेडेगावापासून ती पार मुंबई सारख्या महामायानगरीमध्ये जाऊन तिथेही साथ देऊन आपल्या मुलांचं चांगलं शिक्षण करून पुढे जाणं, समाजामध्ये एक आपुलकीचा मानवतेचा ठसा उमटवणं, एक आदर्श गृहिणी कशी असावी. मुंबईमध्ये मला वाटतं सप्ताहाच्या निमित्ताने मलाही 2-3 वेळा जाण्याचा आणि मधी काही वेळा मी मनीषा मी गेलेलो होतो. तर त्यावेळी त्यांचं ते आपुलकीचं वागणं, त्यांचं ते आपुलकीचे ओलाव्याचे शब्द हृदयाला पाझर फोडल्याशिवाय राहत नव्हते. आजही ते गेल्यानंतर माझ्याही अंतःकरणाला या ठिकाणी पाझर फुटत आहे. अनेक आठवणी आपल्याला सांगता येतील. शेवटी शरीर आहे, शेवटी असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये थोडस काय झालं की थोडस ज्याला आपण पॅरेंटिस किंवा अर्धांगवायूचा झटका म्हणतो त्याचा थोडासा स्पर्श झाला आणि 8-9 महिने जवळजवळ तब्येतीने जी साथ द्यायला पाहिजे होती, शर्तीचे प्रयत्न केले, अनेक दवाखाने डॉक्टर पाहिले, पण शेवटी शरीराने साथ दिलेली नाही. आणि शेवटी त्यामध्येच त्यांनी शेवटी इहलोकाचा निरोप घेऊन ते शेवटी आपल्या मूळ स्थानाला गेलेले आहेत. आज
या ठिकाणी आपण आप्त इष्ट सगळे सोयरे, त्यांची मुलं, त्यांच्या सुना, त्यांचे भाऊ, काकांचे भाऊ, सगळ्याच त्यांचा एकूण नातलग परिवार माझ्यासह या ठिकाणी आपण आज आलेलो आहे. हा अखेरची ही भावपूर्ण श्रद्धांजली. शेवटी खरंच सप्त्यामध्ये मला वाटतं त्यांच्या खूप मोठा सप्ताह असायचा आणि त्या शिरगावणीमध्ये त्या सप्त्यामध्ये अतिशय महाराजांची सेवा करणं फार घराची चावी. मुंबई सारख्या ठिकाणी तरी कुणी कुणाला देत नाही, दारबंद संस्कृती असं म्हटलं जातं. पण त्या महाराजाकडे छोट्या छोट्या मुलांकडे चावी असायची. रात्री कीर्तन झाल्यानंतर 12च्या पुढे सुद्धा त्यांना खायला प्यायला लागलं तर देत राहायच्या, चावी त्यांच्याकडे ठेवायच्या, स्वयंपाक करायच्या, राखून ठेवायचे. असं एक वारकऱ्याचं व्यक्तिमत्व असणार. आज हे व्यक्तिमत्व आपल्याकडून एक वात्सल्याचा झरा आपला आटलेला आहे. आणि म्हणून मला ते अजून एका कवीची एक वळ आठवती की आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक ऐकता कानी मज होय शोककारी. ज्यांना आई नसते त्यांनी ती हाक ऐकल्यानंतर त्यांची अवस्था ही प्राप्त होते असते. आणि म्हणून आपण म्हणतो मानवी जीवनामध्ये सर्व नाते स्वीकारता येतील, सर्व लोकांची सेवा करता येतील. एखाद्या व्यक्तीचा बरोबर आहे ना, भाऊ गेले तर एखाद्याचं बहीण होता येतं, बहीण गेली तर भाऊ होता येतं, आई गेली तर आई होता येतं, बाप गेला तर बाप होता येते. बरोबर आहे की नाही? एखाद्याचे वडील गेले तर मुलगा सुद्धा होता येते, लक्षात आलं का? मुलगी होता येईल. पण बायकोचं नातं मात्र समाजामध्ये कोणी दुसरं स्वीकारू शकत नाही. आणि ती सहनशीलतेची खाण असणारी, अमर्याद सहनशीलता असणारी, मायेचा सागर असणारी एक, असं गांधीजींनी म्हटलेलं आहे की स्त्री शेवटी ही क्षणाची पत्नी असेल तर ती आपली आयुष्याची माता असती. प्रत्येकाची लक्षात ठेवा. जे जे जगाच्या पाठीवर पुरुष पुढे गेले त्या पाठीमागे, सर्वांच्या पाठीमागे शेवटी त्यांच्या आईवडिलांचेच म्हणण्यापेक्षा त्यांच्या पत्नीचा हातभाग सहभाग खूप मोठा होता. आणि म्हणून आज सौर या ठिकाणी केदार परिवार या ठिकाणी आलेला आहे. आप्त इष्ट सगळी सोयरे आज इंद्रायणीचा कागद स्पर्शही झालेला आहे, मग मोक्षही त्यांना मिळालेला आहे भारतीय संस्कृतीच्या नियमानुसार. आता यापुढे त्यांच्या विचाराचा वसा, वारसा, त्यांची सेवा, त्यांची तत्परता, त्यांची सहनशीलता, त्यांची तपश्चर्या, त्यांची तेजस्विता, असे काही आपण घटक त्यांच्याकडून घ्यावं. त्यांचा हा वारसा त्यांची मुलं नक्की चालवतील याचा मला विश्वास आहे. कारण लहानपणापासून मी त्या सप्ताहामध्ये वगैरे त्यांना पाहिलेलं आहे. संपूर्ण कुटुंबच जसं काही सप्ताह म्हणजे यांच्या मार्फतच चाललं असं वाटण्यात सेवा करणं, त्यामध्ये सक्रिय सहभाग करणं. आणि म्हणून ही सर्व असणारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, ज्यांचा आवडता देव अखंडिता प्रेम भाव, किंवा कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हा रेख वाटे देवा, असं असणार हे व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेलं आहे. तेव्हा माझं श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय आळंदी देवाची, सर्व आमच्या संस्थेचे पदाधिकारी, माझ्या मिसाळ परिवाराच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा मामीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि हे पुष्प त्यांच्या चरणावर समर्पित करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देईल असं मी म्हणणार नाही, त्यांना ती मिळालेलीच आहे कागद स्पर्शांनी. आणि म्हणून या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नतून बेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारजे चैतन्याती, किंवा वसांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहाती नुरोपराणी, तथा शरीरानी विवाहाय जीर्ण नैन्यानी संयाती नवानी देही. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु सगळ्यांच्या अन्नप्रसादाची सोय जर तुम्ही त्या पुलावर गेले किंवा कोणते पुढे गेले किंवा ह्या कमानीतून जरी गेले तर मंदिर लागतं. मंदिराच्या डाव्या हातालाच श्रीकृष्ण मंगल कार्यालय म्हणून तिथून सगळ्याची तिथं अन्नप्रसादाची त्या ठिकाणी आपली सर्वांची सोय केलेली आहे. मग याच्यामध्ये श्रीकृष्ण मंगल कार्यालयामध्ये मंदिराच्या अगदी समोरच आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी आपण प्रसाद घेऊन प्रसादरणी कार्यक्रमाचा 2 मिनिटं फक्त बसायचं, सगळ्यांनी 2च मिनिटं. भक्ती कुठे आहे का? भक्ती मासायदान म्हणती का पटकन? हा सरळ म्हणा, मन की उभा राहून
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो विश्वस्वधर्म सूर्य लाहो जो जे वांछिल तोटे लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटतुया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन नितीही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टांदृष्ट विजय होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाओ येणे वर ज्ञान देवो सुखिया झाला येणे वर ज्ञान देवो सुखिया झाला येणे वर ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती शांती।